तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी उद्योजक या यूट्यूब चॅनलमध्ये. मी प्रतीक. आज आपण रॉनी गोट फार्म या ठिकाणी आफ्रिकन बोर गोट फार्मला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. चला तर मग आपण संपूर्ण माहिती पाहूयात. तर नमस्कार सर. हॅलो सर, तुमच्या फार्मचं संपूर्ण नाव काय आहे? माझ्या फार्मचं नाव आहे रॉनी गोट फार्म. आणि हा फार्म कुठे आहे? हा आष्टापूर फाटा, आष्टापूर गाव, वाघोली अनेक्स, पुणे येथे. आणि सर, तुम्ही या गोट फार्मची सुरुवात कधीपासून केली? हे आम्ही 2015 पासून चालू केलं. सुरुवातीला किती बोकड होते आपल्याकडे किंवा शेळ्या? आपण ग्रॅज्युअली स्लोली हळू वाढत गेलोय. स्टार्टिंगला माझ्याकडे एक 10-15च होत्या. त्याच्यानंतर जसं आपल्याला एक्सपिरियन्स येत आला आणि आम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेत गेलो, मग आपण हळू वाढवता. आणि आफ्रिकन गोट निवडण्याचं कारण काय आपलं? ह्याचं जे वेट गेन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. जे दुसरे गोटचे ब्रीड्स आहेत, मग त्यात कसं असतं की प्रत्येक गोटची जी जात आहे, शेळीची जात आहे, ती प्रत्येक ब्रीड तुम्हाला वेगवेगळं वेट गेन देते. त्याच्यात सगळ्यात बेस्ट वेट गेन हे आफ्रिकन बोअर गोटचं आहे. तर जे आपले शेतकरी बांधव आहेत वगैरे ते शेळ्या पाळतात, तर सगळ्यात बेस्ट वेट गेन हे आफ्रिकन बोअरलाचं असल्यामुळे ते फक्त मेल जरी घेऊन क्रॉस ब्रीड घेतलं तरी त्यांचं वजन एक जवळपास डबलने वाढतं. आणि ही जी जात आहे ती मुख्यतः कोणत्या ठिकाणची, म्हणजे प्रॉपर कुठली? ही साऊथ आफ्रिकन जात आहे. आणि तसं आता पूर्ण दुनियाभर ते प्रसिद्ध झालेली आहे. याचा FCR रेशो जे असतो, FCR रेशो म्हणजे फूड कन्झम्पशन रेशो, जे खातात आणि जे मीट मध्ये कन्वर्ट करतं, ते मीट कन्व्हर्जन त्यांचं लय चांगलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. आता जवळपास 15 दिवसाचा बच्चा आहे माझा, 2 weeks ओल्ड. याची जी बॉडी आणि बिल्ट आहे हे तुम्ही बघू शकता. अप्रतिम क्वालिटी आणि लवकर वेट गेन, तसंच लवकर विक्रीता पण हे लवकर येते. आणि असा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा काय होती, म्हणजे कशी मिळाली की हा आपण व्यवसाय चालू करावा? बघा, हर शेतकरी माणूस जो आहे त्याला छंद आहे जनावरांचा. तर तसंच मला गोट्सचा छंद होता. आणि गोट्सच नाही, आमच्याकडे कोंबड्या पण आहेत, गाया पण आहेत. तर तसं गोट्समध्ये म्हणजे एक वेगळं आकर्षण होतं. तर त्यामुळे आम्ही 2015ला आम्ही चालू केलं आहे हा फार्म. तर स्लोली एक शेड केला, 2 शेड केले, आज 3ऱ्या शेडमध्ये तुम्ही उभे आहेत. असं ग्रॅज्युअली आम्ही स्लोली इन्क्रीज करत गेलो आहे. आणि सर, आपल्या फार्मची एकूण जागा किती आहे? हे आम्ही जवळपास एक 2 एकरमध्ये चालू केलंय. ज्याच्यात 1 एकर आमची शेती आहे, जे आम्ही चारा उगवतो, आणि 1 एकरमध्ये आम्ही पार्किंग वगैरे, शेड वगैरे, घर, हे असं नियोजन केलं आहे. आणि आपला शेड ओपन करण्यामागचं कारण काय होतं? ओपन शेड पद्धत करण्याचं कारण? ओपन शेड म्हणजे कसे, शेळीची जात ही जवळपास तुम्ही सांगू शकता 100% बंदिस्त जरी तुम्ही ठेवली, थोडंफार तरी तुम्हाला ग्रेझिंग किंवा ऊन खाण्याकरिता व्हिटॅमिन D3 वगैरे जे आम्ही सांगतो, उन्हापासून आपल्याला भेटतं. तर ऊन प्रत्येक जनावराला अगदी गरजेचं असतं, म्हणून आम्ही थोडं जागा खुल्ली ठेवली आहे. आणि तुमच्याकडे एकूण गोट्स किती आहेत, म्हणजे मेल कॅन्डिडेट किती, फिमेल किती? 20 गोट्सच्या मागे आम्ही 1 मेल ठेवतो. तशीच ब्रीडिंग करिता आम्ही इकडं जवळपास 3 मेल्स ठेवले आहेत 60 फिमेल्सच्या मागे. आणि बाकी जे मेल्स असतात ते आम्ही सेपरेट ठेवतो. बकरी ईद करिता किंवा कोण विक्रीसाठी कोण आले तर सेल करिता आम्ही वेगळे ठेवतो. आणि आपण हा व्यवसाय फुल टाइम करता की याचं पार्ट टाइम म्हणून करता? हे पार्ट टाइम सांगू शकता तुम्ही. हे शेती व्यवसाय करता एक जोडधंदा तसं. आणि सर, आपल्याला गव्हर्नमेंटची काही सबसिडी वगैरे काही मिळाली होती का आपल्याला सुरुवात? LNM ची सबसिडी आहे, नॅशनल लाईफ स्टॉक मिशनची, पण आम्ही या ठिकाणी घेतली नाही, कारण आम्ही 2015 पासून चालू आहे. हळू वाढत गेलो आहे. भविष्यात बघू. आणि फार्मचा सेटअप करायला किती खर्च आला आपल्याला, म्हणजे पूर्णपणे डिपेंड करतं तुम्ही किती स्टॉक ठेवता आणि किती तुम्हाला मोठं बनवायचं आहे त्या हिशोबात. आणि ज्यावेळी आपण फार्म स्टार्ट केला त्यावेळी आपल्याला सगळ्यात मोठे चॅलेंजेस काय वाटले? मॉर्टॅलिटी रेशो किड्सची जी असते ते तुम्ही सांगू शकता, किंवा जे आजार असतात ते सर्वप्रथम मला माहीत नव्हत्या, जसे की PPR झालं. मग आम्हाला कळलं की यांचे वॅक्सिनेशन्स गरजेचे असतात. लसीकरण आम्ही चालू केलं वार्षिक एकदा PPRचं.
त्याच्यानंतर ET एक देतो आम्ही, हिरवा चारा जेव्हा येतो तेव्हा. आणि डिवॉर्मिंग हे आम्ही 2दा करतो, वर्षात 2दा. हां सर, तर आपण सांगितलं की आफ्रिकन बोर्डची आपल्याकडे जाते, तर या जातीचं वैशिष्ट्य काय आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं याचं FCR रेशो लय चांगला आहे आणि बेस्ट आहे सर्व शेळ्यांच्या जातीपेक्षा. तर तुम्ही सांगू शकता की वेट गेन जे आहे, जे फूड टू मीट तुम्ही सांगताय कन्झम्पशनचा जो रेशो आहे, जे खातात आणि किती वाढतात, तर तसं त्या प्रकारे हे सगळ्यात अप्रतिम जात आहे गोट्समध्ये. असं नाही की माझ्याकडे आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे तुम्ही गुगल वगैरे सगळं करू शकता, रिसर्च करू शकता त्याच्यावर. आणि याची दिसण्यामागचे खास वैशिष्ट्य काय आहे की मी आता पाहतोय की पूर्ण व्हाईट आहेत, तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे नेमकं? प्युअर जे आफ्रिकन बोर शेळी आहे ह्याचं वैशिष्ट्य असंच असतं की तुम्ही पाहू शकता, हा जो रंग आहे पुढे बालाजी पॅच असतो, हा बालाजी पॅच आहे. त्याच्यानंतर हा ब्राऊन आहे गर्दनपर्यंत. त्याच्यानंतर छातीनंतर हे पूर्ण व्हाईट आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि सर याची वजन किती होतं साधारणतः 3 महिन्यापर्यंत? 3 महिन्यापर्यंत तुम्ही सांगू शकता की 25 ते 30 kg पर्यंत जातात ते. जातात. येस. आणि दूध आणि फीड दोन्ही येऊस तर. आणि मीट क्वालिटी कशी असते याची? विश्वप्रसिद्ध बेस्ट मीट क्वालिटी आहे असं मी ऐकून आहे हां. माझ्या रिसर्चनुसार. आणि सर आपल्या इंडियामध्ये मार्केट कशी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर जास्तीत जास्त गावरान किंवा जी काळ्या कलरची शेळी हो, असते उस्मानाबादी. उस्मानाबादी त्याला जास्त मागणी आहे, किंवा आजकाल समजा बिटलला भरपूर मागणी आहे. तर ओके. या हे जी म्हणजे डिमांड कशी आहे आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये? हर माणसाचा आपलं शौक आहे त्याला कुठली जात ठेवायची. मीट प्रोडक्शन आणि लवकर वाढ विक्रीकरिता जर पाहिजे तर बोर हे सर्वप्रथम मानलं जातं आणि सगळ्यात बेस्ट वेट गेन तुम्हाला बोरमध्ये भेटून जाईल. आणि लोकल जाती किंवा सगळ्या जातींपेक्षा ह्या ब्रीडमध्ये असं काही तुम्हाला विशेष असा फरक जाणवतो की यामध्ये बेस्ट ही क्वालिटी आहे आपल्या शेळीमध्ये किंवा बोकडांमध्ये? बाकी तुम्ही कुठले पण शेळ्या घेतल्या तर तुम्ही फिमेल्स घेऊ शकता, पण मेलचं जे हे क्रॉस ब्रीडिंगमध्ये ते मी सजेस्ट करेन की तुम्ही आफ्रिकन बोअरचं एक मेल ठेवावं आपल्या फिमेल्सकरिता. तर सर ह्यालाच लागणे प्रश्न असा की प्युअर बोर आणि जेव्हा आपण क्रॉस ब्रीडिंग करतो त्यामध्ये काय डिफरन्स जाणवतो तुम्हाला? बघा, हर माणूस हा प्युअर बोरच घ्यावं असं काही नाही. तुम्ही फक्त बोरचा मेल घेतला आणि तुमचे दुसऱ्या जातीचे फिमेल्स असतील तरी चालेल क्रॉस ब्रीडिंगमध्ये. आणि क्रॉस ब्रीडिंग मूल रूपात त्यालाच म्हणतात की बाबा तुम्ही आफ्रिकन बोअर मेल हे विविध प्रकारच्या शेळ्यांना क्रॉस करताय वेट गेन करिता, जेणेकरून त्याचं वजन वाढत आहे. आणि आपला बोकड फार्मवरती जन्माला आल्यानंतर किती महिन्यात रेडी होतो विकण्यापर्यंत? 3 to 6 months मध्ये रेडी होतो विकायला. म्हणजे 3 महिन्या जवळपास तुम्ही पकडा, 2 महिन्यात तो दूध सोडतो, 1 महिना त्याचं फीडवर येतो आणि त्याच्यानंतर तो रेडी होतो. आणि सर आपल्या फार्मवरती ट्विन्स किंवा ट्रिपलेट येतात का जन्माला? म्हणजे हो, 50% रेशो तुम्ही पकडू शकता. अप्रॉक्सिमेटली बघा 1/3 रेशो पकडतात, म्हणजे हाफच्या आसपास की ट्विन्स किंवा ट्रिपलेट होतात. बाकी एक तर सगळ्यांनाच होतो, पण जसं त्यांचं हे वाढतं, काय त्यांचे येतं वाढतात, डिलिव्हरीज वाढतात, त्याच्यानंतर ते 2 किंवा 3 द्यायला सुरुवात करतात. आणि सर आपली साधारणतः मार्केट प्राइस काय मिळते 1-3 महिन्याच्या बोकडासाठी? बोरचं तसं तुम्ही कुठं पण गेले तर प्युअर बोर जे ते 1500 रुपीज पर kg चा रेट चालला आहे. पण जसं तुम्हाला माहिती आहे, जर विकायचं आहे तर काय ना काय जमवून द्यावं लागतं. आणि आपल्या फार्ममध्ये आपल्याला कोणकोणते डिसीज जाणवतात म्हणजे जास्तीत जास्त? की आता तर देवाच्या कृपेने काय डिसीज येत नाही, पण सर्वप्रथम जेव्हा मी चालू केलं होतं, जसं मी सांगितलं पूर्वी, PPRचा मला अनुभव आला आहे. त्याच्यानंतर मावाचा अनुभव आला आहे. त्याच्यानंतर ETचा आला आहे. तसे विविध. तर सर बेस्ट वॅक्सिनेशन केल्यावर काय नाही, मग काय प्रॉब्लेम होत नाही 90%. आणि क्लायमेटचा काही चेंजेस होतो का, म्हणजे ऋतूनुसार उन्हाळी पाऊस? ह्या ब्रीडला तरी काय प्रॉब्लेम होत नाही. आणि विशेष अशी काळजी काय घेता उन्हाळ्या दिवसामध्ये जास्त तापमान वाढतं? काय नाही, ओला चाराचं प्रमाण वाढवतो उन्हात, आणि पावसाळ्यात किंवा ह्याच्यात सुक्या चाराचं प्रमाण आम्ही वाढवतो. आणि जो आपला तरुण उद्योजक या क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे किंवा उत्सुक आहे, तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे ॲज अ बिगनर म्हणून? कशा प्रकारे चालू? बिगनरमध्ये जर स्टार्टअप असाल तुमचा,
तर शेळीपालनमध्ये एंटर करताय तर तुम्ही बघू शकता बरेचसे सबसिडीज वगैरे आहेत जे गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं आहे. तर ते तुम्ही तुम्ही अप्लाय करू शकता. आणि स्टार्टिंग म्हटल्यावर तुम्ही डायरेक्ट प्युअर घ्यायची गरज नाही. फक्त एक प्युअर बोर मेल जरी तुम्ही घेतला आणि दुसरे कुठलं पण तुमच्या पॉकेट फ्रेंडली अनुसार तुम्ही जातीची फिमेल घेतली आणि क्रॉस केलं तर तुम्हाला एक एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला कळून जाईल त्याचे वेट वगैरे कसे वाढतात. तर सर मी इकडं पाहतोय शेड आपला भरपूर भव्य दिव्य आहे. तर या शेडचं डिझाईन कशा प्रकारे केलं किंवा कशा प्रकारे त्याची लांबी रुंदी आहे? हे आपल्या गावाने आहेत. आणि हा शेड आहे. जास्त काही मोठा ह्याच्यात हे नाही. 2 पातीचा शेड आहे आणि आम्ही खुल्लं ठेवलं आहे बाजूने व्हेंटिलेशन करिता. आणि लाईट्स आहेत जर समजा रातचे लागत असतील तर. आणि गावांनी तुमच्या साईज अनुसार तुम्ही ठेवू शकता. बच्चांसाठी छोटे आहेत आणि मोठ्यांसाठी मोठे. आणि सर आपण या फार्मवरती व्हेंटिलेशन कसं मॅनेज केले म्हणजे हवा खेळती राहावं यासाठी? ते तुम्हाला बघावं लागतं तुमची हवा कुठून येते. आता साऊथ वेस्ट मान्सूनच्या हिशोबात आम्हाला इकडून येते आणि अशी जाते म्हणून ते आम्ही खुल्लं ठेवले त्या हिशोबाने. आणि सर हायजीन कसं मेंटेन करता आपलं इकडं? हायजीन हे आम्ही आता तुम्ही बघू शकता 15 days to 1 month मध्ये आम्ही काय करतो पूर्ण झाडून वगैरे काढतो. जेवणाची गावना तर रोजच तुम्हाला साफसफाई करावं लागतात हर फीड नंतर. पण हे जर तुम्ही पाहिलं तर खालचे जे त्यांचे लॅट्रिन वगैरे जे करतात ते आम्ही रोज रोज नाही झाडत. एक 15 दिवसात किंवा 1 महिन्यात झाडून काढतो पूर्ण. आणि सर ज्या वेळेस आपला पावसाळा चालू असतो त्या टायमिंगला भरपूर सारी असं पाणी वगैरे येतं फार्ममध्ये, त्यावेळेस कशा प्रकारे आपण त्याच्यासाठी आम्ही थोडं हाईट वर घेतली आहे आणि बाजूला आम्ही एक हाईटचं बांध केलं आहे जेणेकरून पाणी आतमध्ये तर येत नाही. पण जर तुम्हाला असं वाटतं की जास्त ओल्लं वगैरे होतं आहे आतमध्ये तर तुम्ही रोज रोज किंवा हप्त्यात एकदा काढू शकता. आणि सर आपण आजकालचे एलिव्हेटेड शेड झाले आहेत. लोक एलिव्हेशन मध्ये बांधताय. हे आता आमचं पुराण आहे म्हणून आम्ही खाली. आणि सर आपण मी इकडे प्राणी पाहतोय छोटे छोटे, तर यांच्यासाठी काही सेपरेट सेक्शन केलं आहे की या सेक्शन मध्ये असतात? हे 1 monthच्या आसपास असतात. पहिले 15 days आई सोबत असतात ज्याच्यात आम्ही त्यांना सेपरेट ठेवतो आईपासनं. जे पहिले 2 दिवस आई सोबत असतात चिक असू तर. त्याच्यानंतर दूधसाठी काय करतो आम्ही सकाळी एकदा सोडतो आणि संध्याकाळी एकदा. दिवसभर पॅक असतात ते तसं. आणि सर आपण या ठिकाणी सिक्युरिटी कसं मेंटेन केलं म्हणजे या ठिकाणी काही सीसीटीव्ही लावलेत किंवा सीसीटीव्ही आहेत आणि पॅक केलाय कंपाऊंडने. गेट आहे आणि एक माणूस असतो 24 hours. आणि पाणी व्यवस्थापन कसं मॅनेज केले म्हणजे काय पाणी कसं देता आपण? हे आता आमचं बोरचं पाणी आहे आणि बोर आहे विहीर आहे तर पाणी आम्ही रोज भरतो. जसं मिक्स देता का फक्त पाणी? नाही त्याच्यासाठी आम्ही सॉल्ट ब्रिक्स ठेवले. पाणी पिल्यानंतर जर डिहायड्रेशन होतं तर ते स्वतःहून चाटतात. तर सर आपण आता फीडकडे वळूयात. तर आपण गोटला काय काय फीड देता? वल्ल्यामध्ये आपल्याकडं तुम्ही माझ्या मागं पाहू शकता मका आहे आणि नेपियर आहे. असं 2 वेट चाऱ्यामध्ये आहे वल्ल्या चाऱ्यात. आणि सुक्या चाऱ्यात आमच्याकडं हरभराचं भुसकट आहे आणि तुरीचं भुसकट आहे. सर आपण शेळ्यांसाठी किंवा बोकडांसाठी काही कॉन्सन्ट्रेटेड फीड देता का? हो त्यांच्यासाठी पेलेटचं एक मिक्सचर आहे आमच्याकडे ते आम्ही देतो. आणि मिनरल मिक्सचर हे फीडमध्ये जातो भुसासोबत. आणि पाणी किती वेळा देता आपण दिवसातून? पाणी 2दा भरून घेतो आम्ही, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. आणि विशेषतः किड्ससाठी काय प्रकारचं हे देता फीड देता? किड्सला पहिले 28 दिवसपर्यंत ते ह्याच्यावर असतात मिल्कवर असतात. 28 डेजच्या दिवशी आम्ही काय करतो त्यांना डिवॉर्मिंग देतो 1 ml च्या आसपास डिपेंडिंग अपॉन द साईज ऑफ द किड. आणि त्याच्यानंतर तुम्ही 1 हप्ता गेल्यानंतर 2-2 ml नी लिव्हर टॉनिक द्यायला चालू करू शकता. अप्रतिम ग्रोथ येतो त्याच्यात. आणि सर प्रेग्नेंट गोट्ससाठी आपण काय म्हणजे डाएट फॉलो करता किंवा काय काय त्यांची काळजी घेता कशा प्रकारे? खुराक हे सगळ्यांकरिताच आहे, काही सेपरेट फीड नाही आहे आमच्याकडे. आणि सर फीडचा कॉस्ट आपला एक मंथली कुठपर्यंत जातो म्हणजे कितीच्या आसपास जातो? गोट फार्मिंग असं आहे की शौकचा विषय आहे, पहिला समजून घ्या. हे तुमचे हॉबी आहे, तुमचं शौक आहे, तुम्हाला प्रेमाने करावं लागतं. तर कॉस्टिंग त्याच्यात तुम्ही हमेशा एकच कॉस्ट बसणार असं गृहीत पकडू नका तुम्ही. कॉस्टिंग कधी वर जातो कधी खाली जातो. खुराकचे रेट जर तुम्ही बघितले जर विकत आहे तर त्याचे कधी वर जातात खाली जातात, डिपेंड करतं. आणि सर सायलेज वापरता का आपण?
सायलेज बनवता का? सायलेज सध्या तर नाही म्हणून, पहिला आम्ही बनवायचो सायलेज. आता चारा भरपूर असल्यामुळे आणि कॉन्सिक्युटिव्हली चालू असल्यामुळे मी सायलेज बनवत नाही सध्या तरी. आणि सर फीड किंवा आपला जो सुका चारा आहे तो आपण कुठे स्टोअर करून ठेवता किंवा कसा करता? त्याच्यासाठी आम्ही एक स्टोर रूम बनवला आहे सुक्या चाऱ्यासाठी, आणि वल्ल्या चाऱ्यासाठी रोजचे रोज कुट्टी असते चाप कटरमध्ये. ओके ओके. सर गोट्स कुठे मिळतात आपल्या आफ्रिकन बोर? आता तर आम्ही आणलेत, बरेचसे फार्म्स आहेत, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. आपल्याकडे उपलब्ध आहेत का विक्रीसाठी? हो, आमच्याकडे पण विक्रीसाठी उपलब्ध असतात. आणि मार्केटची प्राइस कशी ठरवतो आपण? आफ्रिकन बोरचा तर फिक्स मार्केट रेट असतोच, पण जसं गिराईक येईल तसं बकरीसाठी थोडं मेल्सचा रेट वाढतो. हा, प्रेग्नेंट फिमेल्सचा रेट तुम्ही वाढू शकता, किंवा एखादी शेळी चांगली दिसते, उत्तम दिसते, उत्कृष्ट आहे बाबा, तिची कास वगैरे चांगली आहे, तर तसं तुम्ही वाढू शकता तुमच्या आणि हिशोबाने. सर खर्च आणि नफा कशा प्रकारे बॅलन्स करता आपण फार्मचा? खर्च आल्यावर थोडाफार आम्ही स्टॉक विकून टाकतो. हा, नफा कोणी मोजलाय? नफा आला तर चांगलीच गोष्ट आहे. आणि ब्रँडिंग वगैरे करता का आपण आपल्या? जास्त करून नाही, कारण बरेचसे कस्टमर्स आमच्या सोबत जुडलेले असल्यामुळे ते डायरेक्ट येतात, डायरेक्ट परचेस करतात. आणि आपल्याला काय वाटतं की न्यू फार्मरसाठी काय ॲडवाईस देणार आपण? न्यू फार्मर्ससाठी हेच ॲडवाइस आहे की जर तर सर आपण गोट्याचं रेकॉर्ड कसं प्रकारे मेंटेन करता? आज सगळ्यांना टॅगिंग्स आहेत फिमेल्सला, तर त्यानुसार त्यांच्या किट्सचं मॅनेजमेंट असतं. आणि सर आपण इनब्रीडिंग कशा प्रकारे टाळता, नाही का, टाळण्याचा प्रयत्न करता? जर त्या हिशोबात जर बघितलं म्हणजे आपल्याकडं 3 मेल्स आहेत, तर स्टार्टिंगला जो मेल आहे मग तो आपल्याला 1.5 वर्षाच्या आसपास बदलावा लागतो, तर तो आपल्या बकरी ईदच्या शेळीमध्ये जातो, जे बकरी ईदसाठी विकतो आम्ही, आणि दुसरा मेल इकडे येतो तसा. आणि न्यूबॉर्नची केअर कशा प्रकारे करता? जसं मी तुम्हाला सांगितलं, 28 दिवसपर्यंत त्यांना फक्त दूधवर असतं, त्याच्यानंतर 28व्या दिवशी आम्ही त्यांना डिवॉर्मिंग देतो, आणि डिवॉर्मिंगच्या नंतर त्यांना 1 हप्ता सोडून लिव्हर टॉनिक चालू करू शकता. आणि सर जे वीक किड्स असतात जन्माला आलेले, त्यांची कशा प्रकारे काळजी घेता आपण? त्यानंतर तुम्हाला हीट चेंबरमध्ये ठेवू शकता तुम्ही, म्हणजे गरम ठेवू शकता इन्क्युबेटर सारखं. आणि सेकंडली त्यांना एक सर्वच किड्स वीक नसतात, पण समजा कारण वीक असतं तर पहिले 3 ते 4 दिवस तुम्हाला त्यांची काळजी जरा जपून घ्यावी लागते. तसंच किड्सला आम्ही नेव्हल कॉर्डला सगळ्यांना आयोडीन लावण्याचं हे करतो, दर ईच अँड एव्हरी किडला. आणि ब्रीडिंग सीझन सगळ्यात उत्तम कोणता सीझन? आफ्रिकन बोरमध्ये तर 24 आवर्स 12 महिने काय प्रॉब्लेम येत नाही आमच्याकडे, पण थंडीमध्ये जास्त करून डिलिव्हरी टाळावं माणसाने. आणि सर ब्रीडिंग संदर्भात आपण काय सल्ला द्याल? मीन्स क्रॉस ब्रीडिंग. हां, क्रॉस ब्रीडिंगसाठी आफ्रिकन बोर बेस्ट आहे. क्रॉस ब्रीडिंग करिता आफ्रिकन बोर मेल जर तुम्ही ठेवला तर दुसऱ्या जातीला क्रॉस ब्रीडमध्ये ती जातीचं वेट लवकर वाढवण्याकरिता तुम्हाला मदत होते. आणि त्याच ब्रीड वरती जर आपण बोर वरती जर क्रॉस केला तर त्याचं कसं प्रकार? बेस्ट ग्रोथ आहे, मग तुम्ही पाहू शकता. मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही रिसर्च करा, गुगलवर बघा. तर सर आपण आता शेळीपालनाच्या आजारावरती येऊयात. तर आपल्याला कॉमन डिसीज कोणता वाटतो या शेळीपालनामध्ये? कॉमन डिसीज हे जास्त करून पावसाळ्यात वगैरे तुम्हाला बघायला आढळतात, जसं ET वगैरे झाले. पण जर तुम्ही वॅक्सिनेशन करत असाल, डिवॉर्मिंग करत असाल, तर तुम्हाला जवळपास 90% डिसीज बघायला भेटत नाही. वॅक्सिनेशनचं शेड्यूल काय आपलं? वॅक्सिनेशन आम्ही जवळपास या महिन्यांमध्ये पहिलं डिवॉर्मिंग करतो, आणि 21 किंवा 22व्या दिवशी 21 दिवस सोडून मग आम्ही PPRचं वॅक्सिन देतो. PPRचं वॅक्सिन दिलं त्याच्यानंतर ते 1 वर्षानंतर डायरेक्ट PPR, पण आम्ही 6 महिन्यांनी परत डिवॉर्मिंग करतो. ओके. इन द स्किन सबकट. इमर्जन्सी केस आपण कशा प्रकारे हँडल करता? इमर्जन्सी केस जास्त करून माझ्याकडे फक्त डिलिव्हरीसाठी येते, ज्याच्यात समजा बच्चा फिरला किंवा काय, ते मी स्वतः बघतो. आणि मॉर्टॅलिटी रेट किती आहे आपल्याकडे? मॉर्टॅलिटी रेट आता तर नाही आहे जास्त, आता 90% तर आमचे सगळे किड्स बेस्ट असतात, पण 10% तुम्ही पकडू शकता. आणि आपल्या फार्मवरती रोग टाळण्यासाठी काय काय प्रकारे आपण उपाययोजना करता? आम्ही सगळं झाडून झाल्यावर आम्ही इन्सेक्टिसाइड वगैरे स्प्रे करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, दर महिन्याला जेव्हा आम्ही सगळं झाडून काढतो तर एक इन्सेक्टिसाइड किंवा काय तुम्ही स्प्रे करू शकता. मेडिसिनचा कॉस्ट किती येतो आपल्याला एक मंथली?
आता तर उन्हाळ्यात तर काही येत नाही, पण पावसाळ्यात तुम्ही सांगू शकता की अँटीबायोटिक्स किंवा दुखणे बिकण्याचं जे इंजेक्शन असतात ते. आणि आपल्या उन्हाळ्यामध्ये हीट स्ट्रेस कसा मॅनेज करता? कुठलं हीटचा हीट तुम्ही पाहू शकता, आम्ही झाडं तर लावलेच आहेत. दिस इज द बेस्ट मेडिसिन टू कंट्रोल द हीट. तिकडे पण फायकस चे लावलेत आम्ही झाडं, जेणेकरून हीट बऱ्यापैकी कंट्रोल होतं. पण जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फॉगर वगैरे लावू शकता, पण प्रॉब्लेम काय होतो, जास्त पाणी बिणी पडले तर सर्दी वगैरे होऊ शकते, म्हणून आम्ही ते लावत नाही. आणि ज्या वेळेस थंडी असते त्यावेळेस काय करता आपण? थंडीवर जास्त तर फरक नाही पडत, पण ओके चालतं. आणि रेग्युलर चेकअप करता का आपण? आपलं तर रोज डोळा असायलाच पाहिजे सगळ्या जनावरांवर. तुमचं फार्म आहे म्हटल्यावर तुम्हाला बघावंच लागणार आहे रोज एव्हरीडे. तुम्ही असं त्यांना सोडू शकत नाही. कोण कुचमली आहे, कोणाला काय झालंय बाबा, एखादी शेळी बाजूला बघते तर त्याच्यावर ताबडतोब आपण उपचार चालू करतो. आणि डिसीजचे सिम्पटम्स काय आहेत, म्हणजे पहिल्यांदा कशा प्रकारे ओळखले जातात? केस फुलून बसणे किंवा एका कोपऱ्यात बसणे, सगळ्यांबरोबर मिसळून न राहणे. जेव्हा आम्ही गेट खोलतो आणि सगळे बकरे पळत येतात, तसं ते कधी लास्टला लिम्पिंग करत येणे किंवा हल्लू येणे, येऊन बाजूला बसणे. तसं जर आफ्रिकन बोयर मेल ठेवताय क्रॉस ब्रीडिंग करिता तर तुमचं वजन वाढ हे नक्की आहे. बाकी तुम्हाला प्युअर ठेवायचं का क्रॉस ब्रीड करायचं आहे हे तुमच्यावर राहणार आहे. आणि सगळ्यात मोठी मिस्टेक काय वाटते आपल्याला की आतापर्यंतच्या प्रवासामध्ये की ही आपण मिस्टेक टाळायला हवी होती, जेणेकरून आपला जास्तीत जास्त नफा वाढला असता? मला असं वाटतं की दुसरे ब्रीड्स घेण्यापेक्षा जर आफ्रिकन बोर मी पहिलंच घेतलं असतं तर हे चांगलं झालं असतं, की बाबा माझे काय नुकसान झालं ते झालं नसतं. आणि जे सुरुवात करू इच्छितात त्यांच्यासाठी काय टिप्स द्या ना आपण? तुम्ही बाजार वगैरे वरून डायरेक्ट आणू नका, कारण ते सेट होत नाही बंदिस्त शेळी पालनमध्ये. तुम्ही पहिले फार्म मधून घ्या आणि मग तुम्हाला पाहिजे तिकडून तुम्ही आणून त्यांच्यासोबत मिसळू शकता. आणि प्रॉफिट मिळायला किती टाइम लागतो आपल्याला? प्रॉफिट हे 6 months तर गृहीत पकडा तुम्ही, कारण गोट क्रॉस झाल्यावर त्यांना एक 5 monthsचा कालावधी असतो. त्याच्यानंतर किड्सचे 3 महिने, मग विक्रीसाठी येतात तुमचा पहिला बॅच. तर त्या हिशोबात तुम्ही 9 months to 1 yearचं गृहीत पकडा. आणि आपण शेळीपालन चालू करण्या पहिले कुठे ट्रेनिंग घेतली होती का डायरेक्ट चालू केला? ट्रेनिंग बरेचसे सेंटर्स आहेत आजकाल, तिकडे तुम्ही घ्या. मी तुम्हाला सांगितलं माझा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे, कारण पहिल्यापासून मी शेळीपालन करतोय. आणि जर तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे तर कुठल्या पण फार्ममध्ये तुम्हाला भेटू शकतं किंवा इन्स्टिट्यूटमध्ये. आणि आपल्या फार्मवरती डॉक्टर किती वेळा येतो किंवा कशा? पहिलं तर दररोज लागत होते, आता 99% कमी आहेत. आणि आपल्या वॅक्सिनेशनमुळे आपल्या फार्मवरती किती टाइम द्यावा लागतो आपल्याला दिवसाचा? तुमच्यावर डिपेंड करतो, पण दिवसात एक चक्कर मारावी माणसाने. आणि आपण शेळीपालन एवढ्या मोठ्या प्रमाणात करतात, यामध्ये आपल्याला सर्वात जास्त रिस्क काय वाटते जेव्हा आपण नवीन स्टार्ट करू तेव्हा? रिस्क हेच आहे की बाबा मॉर्टॅलिटीचं झालं, किड्स मॉर्टॅलिटी, कारण आपल्याला झटक्यात कळत नाही कसं काय करायचं ते. दुसरी गोष्ट कुठले वॅक्सिन्स करायचे ते आम्ही जाणून घ्यायला पाहिजे. अँड सेकंडली जे बॉडी बिहेवियर आहे गोटचं ते कसं प्रकार आपल्याला समजून घ्यावं हे. आणि आपल्या फार्मवरती कमीत कमी खर्च येण्यासाठी काय काय उपाययोजना केल्यात आपण? खाद्यावरती म्हणा किंवा फीडवरती म्हणा. ह्याच्याकरिता तुम्हाला 2 गोट्स परचेस करून त्याचं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स माणसाने घ्यावं. 6 months 6 महिन्यामध्ये त्यांना सगळं कळून जातं की कसं कधी ते बिमार पडते, कधी येते, कधी हिटवर येते, कधी क्रॉस करून घ्यावा आणि किती दिवसात बच्चा वाढतो. आणि आपले उद्योजक जे नवीन चालू करण्या इच्छितात या क्षेत्रामध्ये, तर त्यांना आपण काय सल्ला द्याल किंवा कशा प्रकारे सुरुवात करावी, कितीपासून सुरुवात? जास्त मोठा स्टॉक पहिला सुरू करू नये, पहिला एक 5-10 मध्ये तुम्ही चालू करा आणि मग तुम्ही वाढू शकता. येस, थँक्यू. तर मित्रांनो, सरांनी एकदम संपूर्ण माहिती दिलेली आहेत आपल्याला आफ्रिकन बोर फार्मवरती. तर व्हिडिओ आपला आवडल्यास नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आवडल्यास लाईक करा. आणि अजून काय काय प्रकारे आपण प्रश्न विचारले पाहिजे किंवा अजून कोणत्या उद्योगांवरती आपणास व्हिडिओ पाहिजे ते एकदा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.